आशिष आणि पंकज ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती पोहोचली. कौस्तुभ बॉलिंगसाठी सज्ज झालेत आणि सामन्याला मात्र सुरुवात होती. आजच्या दिवसातील 5वा सामना इथे सुरू होईल मैदानावरती. खरं तर सामना क्रमांक 1, 2 जर तुम्ही पाहिलेत आणि सामना क्रमांक 4 देखील तुम्ही पाहिला तर लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. आपण पाहतोय यार्क झाले बॅटर, बॅकफुटलाच थांबले. थोडेसे जर स्टेप आउट झाले असते तर व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकला असता, परंतु कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. एक धाव मिळाली आणि एका धावेने धाबांचा श्रीगणेशा होईल. अंकुश आणि पंकज ही जोडी मैदानावरती आहे. पहिली धाव इथे मात्र आलेली आहे. आशिष आहे, आशिष आणि पंकज. कौस्तुभ बॉलर आहेत. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आणि एका धावेसोबत मार्क ऑफ झाले. बॅटर आशिष. बॅटिंगसाठी पंकज आहेत मैदानावरती. फ्रेंड्स क्रिकेट लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि बदलापूरच्या ऐतिहासिक मैदानावरती जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय आणि या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे. गोलंदाज कौस्तुभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय शरीरावरती हा बॉल दळ एका धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं बॅटची मुवमेंट नसावी, तेच पंचांनी हेरले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाठवले फलंदाजाला. पॅडल डेलिब्रेट तुम्ही पाहताय. अगदी बॅटची कुठलीही मुवमेंट नव्हती. ज्यावेळेस शरीरावरती तुमचा बॉल आदळेल आणि तुम्ही जर शॉट ऑफर नाही केला तर पॅडल डेलिब्रेट हा नियम असतो आणि त्या नियमाच्या अंतर्गत कुठलीही धाव मिळाली नाही मैदानावरती डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा हा बॉल आहे. एका धावेचा मात्र प्रयत्न झालाय. अतिशय वेगाने एक धाव पूर्ण झाली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिडॉन क्षेत्रामध्ये डीपमध्ये खेळाडू नव्हते. लॉंग ऑनमध्ये लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑन क्षेत्राकडे आले. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा अर्जित झालेत आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. पहा, क्षेत्ररक्षणाचा नियम असा असतो की पहिले तुमचे हातच पुढे आले पाहिजेत, परंतु त्यानंतर तुमचं शरीर देखील बॉलच्या पाठीमागं आलं पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर हाताने बॉल नाही अडला तर मग शरीराने देखील अडला पाहिजे. बॅकफुटला गेलेत. कमालीचा स्ट्रोक आहे. लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर कट पॉइंट रिजनला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. FCL चौकार. कमालीचा स्ट्रोक 10 ट्रिकच्या माध्यमातून आपण रिप्लाय देखील पाहू शकतो. कशा रीतीने हा फटका खेळलेत रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, वेट केलं बॉलसाठी. बॉल अगदी शरीराच्या जवळ येऊन दिला आणि अतिशय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 7 धावा धावपलकावरती आहे. कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवरती 7 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅटर शफल झाले होते आणि तेच पंचाने पाहिलंय. इथे मात्र फेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळालाय. धावपलकावरती धावा आहेत 7. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्गस्थ आहे. 7 धावा धावपलकावरती. ऑन साइडला बॉलला खेळत इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बॉल लढवतील तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 8. पुन्हा एकदा थोडंसं फंबल झालेलं देखील आपण पाहिलं. 8 धावा धावपलकावरती आहेत आणि एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 8. सामना क्रमांक 5 फ्रेंड्स 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्री गणेश 11 अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. टॉस जिंकला श्री गणेश 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि फ्रेंड्स 11 संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना क्रमांक 5 आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज भैरव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी धावफलकावरती धावा आहेत 8. बिनबाद 8 अशी सुरुवात केली. पंकज आणि आशिष ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 8. लॉब केला. यावेळेस मात्र बॉलला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क.
सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि षटकार आलाय. कमालीचा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने फी मध्ये हा फटका खेळले होते बॅटर पंकज आणि क्रिकेटचा क्लास दाखवणारा सिक्सर तुम्ही पाहिलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 6 धावेंनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 आणि 13 धावेंवरती नाबाद आहेत पंकज. आतापर्यंत प्रभावित केलंय पंकजने या सामन्यामध्ये. कमालीची बॅटिंग केली आहे. सुरुवात दर्जेदार केली आपल्या संघासाठी आपण पाहतोय पंकज यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील अपील आहे पंचांकडे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव पूर्ण झाली आहे. पहा, मोठ्या फटक्यांसोबत तुमचं स्ट्राईक रोटेशन देखील महत्वाचं आहे आणि ते चित्र मैदानावरती होताना पाहायला मिळते. ही देखील गोष्ट गरजेची आहे. मोठे फटके तर तुम्हाला मैदानावरती खेळावे लागतात. बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे आणि स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचा पार्ट आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. जितके चौकार षटकार महत्वाचे आहे तेवढंच महत्वाचं स्ट्राईक रोटेशन देखील आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती भैरव. बॅटिंग साठी आशिष. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र संधी होती झेल टिपण्याची. अंदाज घेतला. 2 धावा इथून अर्जित होतील आणि 2 धाबींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती आहेत. फटका चांगला होता. आशिष यांच्या बॅट मधून अगदी सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून चूक झाली. अंदाज घेतला परंतु सेल इथे मात्र ड्रॉप होतोय. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळलेत आणि बॉल जाईल डीप फाईन लेग क्षेत्राच्या पलीकडे. 4 धाब्यांकरता चौकार. एकवीस धावा धावपलकावरती आहे. 21. चांगली सुरुवात केली इथे मात्र फ्रेंड्स 11 या संघाने. नेत्रदीपक सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो. चांगली सुरुवात ही अर्ध काम केल्यासारखी आहे आणि इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. 21 धावा धावपलकावरती. इथे अपील आहे कॉट बिहाइंडची आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी पहिल्या विकेटचं पतन होते आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 संघाला पहिला धक्का लागलाय. विकेट किपरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटचं आतलं एज लागलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. पहिला विकेट इथे मात्र आलाय. आशिष बाद झाले. बॅट स्विंग खूप वेगात झाली. एज लागून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि इथे मात्र पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर मायकेल मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती 21 धावा धावपलकावरती आहे. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस फटका अप्रतिम आहे. डीप मध्ये खेळाडू नाहीयेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलंय आणि बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. मायकेल मैदानावरती आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 25. या अगोदर आशिषने देखील अशाच रीतीने चौकार खेळला होता. दुसऱ्या बॉलवरती ते बाद झाले परंतु 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 25. 25 लॉस ऑफ द 1 विकेट.
अंकुश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे. डीप पॉइंट रिजनला कव्हर खेळाडू पोहोचलेत डीप कव्हरचे आणि तिथून मात्र एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा धावपलकावरती आहेत. शफल झालेत, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाते. 27 धावा धावपलकावरती. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ऑन दी राईज हा देखील फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे चौकार. बॅकफिट वरून आपण पाहते ऑन दी राईज हा फटका पुलचा चौकार वसूल केलाय. धावा मिळतील 4. विकेट आली आपण पाहते. कॉट अँड बोल्ड आपण पाहतोय. फलंदाज बाद झालेले आहेत. पंकज देखील माघारी परतले. चांगली बॅटिंग पंकजने केली परंतु इथे बाद झाले. लिडिंग एज लागला आपण पाहतोय. बॉल हवेत गेला. गोलंदाज सुद्धा आत्मनिर्भर झाले. बॉलच्या खाली पोहोचलेत. एक चांगला झेल आणि आणखी एक विकेट. विजय पाटील आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एकतीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकतीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल आहे. समोरच्या दिशेने आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड हा फटका लॉंग ऑन रिजनला. एक धाव मिळेल. अलॉंग दी कार्पेट बॉल आला होता. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 32. यावेळेस फटका कमालीचा आहे. दूर किती जाईल पाहायचंय. खूप दूरवरती हा बॉल गेला. आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सिक्सर. चांगला फटका होता. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत 38. 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावपलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॅट स्विंग तर खूप वेगात झाली. आपण पाहतोय असं वाटलं ऑन साइडला खेळायचं होतं परंतु लॉंग ऑफ रिजनला बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. षटकार. कौस्तुभ आहे बॉलिंग ट्रॅक वरती. धावपलकावरती धावा आहेत 38. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल लढवतील तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती. फ्रेंड्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री गणेश 11 अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. 39 धावा धावपलकावरती. 39.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि आणखी एक षटकार आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये स्टँड अँड डिलिव्हर जागेवरून खडे खडे हा फटका खेळलेत आणि आणखी एका बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे 45 धावा धावपलकावरती. पंचेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 45. आणखी एक षटकार आपण पाहतोय बॅटर मायकलच्या बॅट मधून आलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 45. 45. फुलर लेनचा हा देखील बॉल आहे. मिडॉन मध्ये खेळाडू आहेत. बॉल लढवतील. थोडंसं फंबल झालंय परंतु त्याचा परिणाम जास्त धावेमध्ये होणार नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 46. 46. चेंडू मात्र सीमारेषच्या पलीकडे गेले. आपण पाहतो चेल पकडण्याचे प्रयत्न जरूर झाले त्या दिशेने परंतु चेल पकडू शकले नाहीत आणि धावफलकावरती धावा आहेत 50. अर्धशतक आपण पाहतो धावफलकावरती लागतं. यावेळेस मात्र लॉफ्ट केला होता बॉलला. हवेमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचे प्रयत्न केले बॉलच्या खाली परंतु गॅदर करू शकले नाही बॉलला ठीक क्लीनली आणि धावफलकावरती धावा आहेत 50. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 संघ. 50 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहतोय बॅट वरती येऊ शकला नाहीये. आणखी एक बॉल तुम्ही डॉट पाहताय. फुल टॉस बॉल होता ऑफस्टमच्या बाहेर. आपण पाहतोय बॅट वरती येऊ शकला नाहीये. ट्रिप झाला बॅटरच्या दिशेने आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 50 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा शेवटचा बॉल असेल या षटक क्रमांक 4 मधला. बॅकफुटला गेलेत. कमालीचा स्ट्रोक आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. पॉइंट्स रिझनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि हलकंसं फंबल आणि 2 धावा अतिशय आरामात झाल्यात मुकम्मल. विकेट किपर बॅट्समन मध्ये थोडासा टकराव परंतु इजा नाही आहे काही ही गोष्ट महत्वाची आहे. 2 धावाला 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 52. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. बावन्न धावा धावपलकावरती आहेत आणि 52 वर्षाचे खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. विजय रेगे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 52 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटक. पहिलाच बॉल आपण पाहतोय आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एकच धाव मिळेल. बॉल हवेत देखील होता. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 53. 53. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ होते आणि 53 धावा धावपलकावरती आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. 53 धावा धावपलकावरती. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. पॉइंटचे खेळाडू खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. बॉल लावतील तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 54. 54. लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. विजय रेगे बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु सफल झाले होते बॅटर आणि इथे मात्र धावबाची संधी आहे.
फलंदाज धावबाद विकेट आलेले आहे. धावबाद स्वरूपामध्ये ही विकेट आपण पाहतोय. अक्षय सानप आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती 54 धावा धावपलकावरती आहेत आणि आज मात्र आपण पाहतोय 50 पार धावसंख्या बनवणारा पहिला संघ आहे मैदानावरती. फ्रेंड्स 11 हा संघ आहे ज्याने 50 धावा बनवल्यात. पुढची मॅच असेल MTRA वॉरियर्स आणि MTRA स्टार्स आणि वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आहे आपण टॉससाठी या. MTRA स्टार्स आणि MTRA वॉरियर्स विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. लॉफ्ट तर केलाय बॉल दूर किती जाईल पाहायचंय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला मात्र क्लिअर केलंय. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनलेत फक्त दर्शक आणि 60 धावा धावपलकावरती आहेत. फुलर लेनचा हा बॉल होता सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचा स्ट्रोक आहे. षटकार आला आणि षटकाराच्या मत्तेने मात्र धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 60. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आपण पाहतोय खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे आणि शेवटचे 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. विजय रेगे बॉलिंग ट्रॅक वरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 60. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. टॉस साठी आलेला आहेत कर्णधार MTRA वॉरियर्स आणि MTRA स्टार्स. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल लाडवतील तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांचा प्रयत्न झालाय परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद असतील. शेवटच्या बॉलवरती आली एक बासष्ट धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 63 धाव्यांचं लक्ष इथून मात्र असणार आहे. तर टॉस केला जाईल MTRA वॉरियर्स आणि MTRA स्टार्स या 2 संघांदरम्यान टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच नंबर 6 बिटवीन MTRA वॉरियर्स अँड MTRA स्टार्स.
63 धावेंचं लक्ष आहे. 63 रेकॉर्ड फॉर विन. पहिला बॉल आणि आपण पाहतोय पॅड वरती हा बॉल रॅप झालाय. एक धाव तर आली आहे पहिल्या बॉल वरती आणि एका धावेने इथे मात्र धावांचा श्रीगणेश होईल. एक धाव धावपलकावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय आशिष बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ऑफ स्टंप बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. एज लागलं होतं आपण पाहतोय आणि बिहाइंड द विकेट चान्स जरूर क्रिएट झाला होता परंतु झेल सुटतोय आणि आपण पाहतोय 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धावा धावपलकावरती आहेत. एक धाव अर्जित झालेली आहे आणि 2 धावांच्या सहाय्याने खरं तर 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत. 63 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळतायत आपण पाहतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉलरला एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावपलकावरती आहेत. फुलटॉस बॉल आहे आणि आपण पाहतोय मिडॉनचे खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेले तोपर्यंत आपण पाहतो एक धाव एका धावेने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस कमालीचा स्ट्रोक आहे. आपण पाहतोय बॉलला मात्र आपण पाहतोय स्वीप केलंय आणि बॉलला पाठवलंय अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावेंकरता 8 धावा धावपलकावरती आहेत. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. 4 धावा इथे मात्र आल्यात. कशा रीतीने फ्लिक केलं होतं बॉलला. कमालीचा स्ट्रोक होता. पॅड लेंथ वरती हा बॉल होता. अगदी बॉलच्या लाईन मध्ये आले आणि परफेक्ट बॅट वरती बॉलला घेतला आणि 4 धावेंकरता पाठवले. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 धावा धावपलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. पंकज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंकरता 12 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या खेळाच्या डावामध्ये 62 धावा जरूर बनल्यात. 63 धाव्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याच्या दिशेने मात्र पाठलाग इथे सुरू आहे. कौस्तुभ आणि मंगेश या जोडीचा. धावपलकावरती धावा आहेत 12.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहतोय एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टीपला गेलाय, सरळ होते. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आली विकेट, खेळाडू बाद. धावफलकावरती धावा आहेत 12-12 या धावसंख्येवरती पहिली विकेट आलेली आहे. नवीन बॅटर अंकुश मैदानावरती. यावेळेस मात्र इनफिल्डला क्लिअर केले. पॉइंट रिजनला आपण पाहतोय 3 खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतायत. 2 धावा इथून मात्र अर्धी झाल्या. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14-14. लॉस ऑफ दी 1 विकेट. 14 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न मात्र शर्तीचे केले परंतु बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर होता आणि बॉल आउट ऑफ द पार्क आला. षटकार. वीस धावा धावफलकावरती आहेत. षटकार इथे आलाय आणि षटकाराच्या मत 20 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. 20 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. यावेळेस मात्र बॅटवरती येऊ शकला नाही. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 20 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला. पंकज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल. 20 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. वीस धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय. धाव कुठली मिळणार नाही. आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट आलाय. 20 रन्स. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आहे आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल.
षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 20, 20 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय 3 अटेम्प्ट मध्ये हा सेल टिपला गेलाय. बटरफ्लाय कॅच तुम्हाला पाहायला मिळाला. विकेट आली आणखी एक. वीस धावा धावपलकावरती आहे. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आहे. चांगला फटका आहे स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार झालं पाहायला मिळाले. डीप मध्ये खेळाडू होते आणि हॉलीबॉल खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती ते खेळलेत. बॉलला रोखले आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा अर्जित होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट. 14 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः प्रयत्न करतायत. बॉलच्या खाली पोहोचलेत परंतु सेल पकडू शकत नाही. एक धावाला एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 23, 23. 13 बॉल मध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. तेरा बॉल 40 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळलेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास दाखवणारा लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. आवश्यकता आहे 27 धावा धावपलकावरती आहेत. 11 बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 11 बॉल 36 धावा. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 10 बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 10 बॉल 36 धावा अजून देखील आवश्यक आहेत.
फुलटॉस आहे आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल पंचांनी कॉल केला. या बॉल वरती धावा मिळतील तब्बल 5 आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. सोनेपी सोहागा वेस्ट हाईटच्या वरती होता बॅटर आणि खरं तर क्रीज मध्ये देखील होता. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय अगदी 32 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 2 विकेट. 10 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे आणि दोन्ही बॅटर थोडेसे चार्जअप झाले सध्याच्या घडीला मैदानावरती. रिव्ह्यू नाही, अंपायर डिसिजन फायनल असेल. 10 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. शरीरावरती हा बॉल आदळलाय आपण पाहतोय. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 33 धावा. 9 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 30 धावा. इक्वेशन कठीण जरूर आहे परंतु ज्या पद्धतीने दोन्ही बॅटरने बॅटिंग केली या लक्ष्याचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. 9 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. बॅट स्विंग खूप वेगात झाली परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 33 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 बॉल 30 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. कमी गतीने गती परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळाले या बॉलवरती. 7 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. आणखी एक बॉल डॉट. 7 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. 63 धावांचं लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली फ्रेंड्स 11 या संघातर्फे. लंग ऑफ रिझनला बॉल आलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव मिळेल आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे आणि 29 धावांची आवश्यकता आहे. देहबोली बरंच काही सांगून जाते बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची सकारात्मक देहबोली तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी नकारात्मक देहबोली खरं तर सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. 6 बॉल आणि 29 धावा अजून देखील आवश्यक आहेत. सहा बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय हा बॉल डॉट आहे. डॉट भाऊ 5 बॉल आणि 29 धावांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. 5 बॉल मध्ये 29 धावा. ज्यावेळेस मात्र ऑन साइड ला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट स्विंग खूप वेगात झाली परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 34 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. यावेळेस देखील बॅटर स्टेप आउट झाले आणि शरीरावरती हा बॉल आदळलाय. 1 धाव इथून मात्र घेण्याचा प्रयत्न आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 35. 3 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 28 धावा.
लॉफ्टर केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, खूप दूरवरती या स्पर्धेमधील अगदी लांब पल्ल्याचा हा षटकार आहे. सर्वात दूरवरती हा बॉल गेला, परंतु खर तर याचा परिणाम संघाच्या विजयावरती होईल का हा प्रश्न आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजनला बॉल गेलाय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. एकच धाव इथे पूर्ण झाली. 1 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 42 धावा तर धावफलकावरती आल्या, परंतु 1 बॉल आणि 21 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 1 धाव इथून मात्र अर्जित होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43. तब्बल आपण पाहतोय 19 धावेने हा सामना जिंकला आहे. इथे आपण पाहतोय फ्रेंड्स 11 या टीमने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात तितकंच कौतुक. मॅन